चामोर्शी तहसीलदार प्रशांत घागडे यांना निवेदन देऊन घरकुल धारकांना 10 ब्रास रेती देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर प्रणयजी खुणे यांनी केली आहे। यावेळी विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, मंजेगावचे नागरिक प्रकाश यादव मेकलवार, दिलीप तांटकवार, रमेश लेकवार, पंकज लेकलवार, रणजित चौधरी, रमेश लेकलवार, यशवंत बरलावार यावेळी उपस्थित होते। मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष प्रणयभाऊ खुणे हे आज चामोर्शी तहसील या ठिकाणी आलेले आहेत आणि काही जनतेच्या ज्या समस्या आहेत आणि त्या समस्या त्यांनी जे मांडले आहेत। भाऊ त्यांनी काय बोललं, तहसीलदार साहेबांनी काय समस्या होती? चामोर्शी तालुक्यातील चापलवाडा ग्रामपंचायत अंतर्गत मौजा मंजेगाव इथं 69 घरकुलाचे बांधकाम मंजूर झालेले आहे, परंतु सदर घरकुलाला रेती उपलब्ध नाही। कोठरी इथं जो घाट आहे त्या ठिकाणी आता तुरंत रेती घाट मंजूर करण्यात यावा आणि जे लाभार्थ्याला 5 ब्रास प्रति जे रॉयल्टी मिळते ती त्यांना लाभार्थ्यांना स्वतःकडे उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून घरकुलाचे बांधकाम तात्काळ सुरू होण्यात ही आमची मागणी होती आणि तहसीलदार साहेबांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। येत्या 8 दिवसामध्ये आमच्या घरकुल लाभार्थ्यांना रॉयल्टी इश्यू होणार आहे। हा बोला। मागे जे मंजूर झालेले आहेत घरकुल, पण त्यांचा अजूनपर्यंत निधी जमा झालेला नाही। काय म्हणजे लोकांना नाही का पंचायत समितीकडून मंजूर पण झाला, यादीमध्ये नाव आहे, परंतु त्यांच्या अकाउंटला अजूनपर्यंत निधी जमा झाली नाही आहे। बरोबर। प्रणय भाऊ तुम्ही काय म्हणाल? घरकुलसाठी राज्य शासनानं जी 5 ब्रास ची मर्यादा दिली आहे याचं आम्ही स्वागत करतो, परंतु घरकुलासाठी माझी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे विशेष मागणी आहे की कमीत कमी 10 ब्रास घरकुलासाठी रॉयल्टी म्हणजे रेती उपलब्ध करून देण्यात यावी, कारण 5 ब्रास मध्ये घरकुल होणं शक्य नाही। कागदोपत्री 5 ब्रास मध्ये घरकुल होणे हे शक्य नाही। त्यामुळे माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे की इथल्या घरकुल लाभार्थ्यांना कमीत कमी 10 ब्रास रेतीची मर्यादा वाढवून देण्यात यावी, ही आमची मुख्य मागणी आहे। एसपराटी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली।